सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। गृहमंत्रीपदावर चर्चेतून अंतिम निर्णय समोर येईल। शिवसेनेला हव्या असलेल्या गृह खात्याबाबत एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्रीपदावर अद्याप चर्चा सुरू आहे। श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री पद मिळणार का या प्रश्नावर एकनाथ शिंदेंचं उत्तर। दरेगावात विश्रांती घेतल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात परतले। रात्री महायुतीची बैठक होणार, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंची तब्येत नाजूक, त्यांना डॉक्टरांची गरज आहे की मांत्रिकाची? संजय राऊतांनी काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना डिवचलं। ठाकरे गटाचे 20 पैकी 10 आमदार आमच्याकडे येण्याच्या तयारीत। शिंदे गटाच्या गुलाबराव पाटील यांचा दावा, तर ठाकरे सोबत असते तर आतापेक्षा अधिक बहुमत मिळालं असतं। भाजप नेते रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य। अजितदादा सोबत नसते तर आमच्याही 100 जागा निवडून आल्या असत्या, गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। तर अजितदादा नसते तर शिंदे गटाचे काय हाल झाले असते याचा विचार करा, मिटकरींचा पलटवार। माझ्याच पक्षातील नेत्यांनी माझं काम केलं नाही, संजय गायकवाडांचे प्रतापराव जाधव, संजय कुटे यांच्यावर आरोप। महायुती सरकारमध्ये शिंदे गटाच्या वाट्याला 9 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता। नगरविकास, पाणी पुरवठा, कृषी, पीडब्ल्यूडी, उद्योग खातं शिंदे गटाला मिळणार, सूत्रांची माहिती। आदिवासी विकास मंत्रालयासाठी राष्ट्रवादीच्या 2 आमदारांचं लॉबिंग। झिरवाळ्यांच्या पाठोपाठ धर्मराव आत्रामही दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणार। पंतप्रधान मोदींच्या विशेष उपस्थितीत 5 डिसेंबरला मुंबईत महायुती सरकारचा शपथविधी। आझाद मैदानावर संध्याकाळी 5 वाजता सोहळा पार पडणार। भाजपकडून जोरदार तयारीला सुरुवात। 5 डिसेंबरला 10 ते 15 मंत्री शपथ घेण्याची शक्यता। बावनकुळे, मुनगंटीवार, महाजनांसह पंकजा मुंडे, नितेश राणेंच्या नावाची चर्चा। शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये ज्येष्ठ आणि तरुण आमदारांचाही समावेश। मुख्यमंत्रीपदाच्या नावाची 4 तारखेला घोषणा केली जाईल। मुख्यमंत्रीपदावरून कुणी बाद घालणार नाही, संजय शिरसाट यांच्याकडून स्पष्ट। धाराशिवमध्ये मनोज जरांगेंचं शक्ती प्रदर्शन। यापुढचं आंदोलन मुंबईतील आझाद मैदानावर होण्याची शक्यता, जरांगेंचा इशारा। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गटनेतेपदी जितेंद्र आव्हाडांची निवड। रोहित पाटील मुख्य प्रतोद तर उत्तम जानकरांकडे प्रतोद पदाची जबाबदारी। प्रत्येक दाम्पत्याला 3 अपत्य असावी। लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा कमी व्हायला नको, अन्यथा समाज नष्ट होतो, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। योगेंद्र पवारांसह पुण्यातील 11 उमेदवारांचा मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज। बारामतीत योगेंद्र पवारांचा अजित पवारांकडून पराभव। 11 उमेदवारांनी एकत्रितपणे 66 लाख रुपये भरले। बॅलेट पेपरवरील चाचणीसाठी कर्मचारी मिळण्याच्या मागणीचा अर्ज तहसीलदारांनी फेटाळला। 3 डिसेंबरला चाचणी मतदान घेण्याचा सोलापुरातील मार्कडवाडी गावकर यांचा ठराव। निवडणुकीत आप स्वतंत्र लढणार, कोणासोबतही युती आघाडी होणार नाही, केजरीवाल यांच्याकडून स्पष्ट। दिल्ली विधानसभा लढत तिरंगी होण्याची शक्यता। व्यावसायिक सिलेंडरची किंमत 16 रुपयांनी वाढली, तर घरगुती सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल नाही। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।